नमस्कार, मी पुष्पाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे रवा आणि मैद्याचा केक. साहित्य मी स्क्रीनवर दिलेलं आहे. चला तर बनवूया. मी 1 वाटी मैदा घेणार आहे, म्हणजेच 1 कप. मी हाफ कप रवा घेत आहे. बेकिंग सोडा घ्यायचा आहे हाफ टीस्पून. बेकिंग पावडर घ्यायची आहे 1 टीस्पून. हे 3 एकत्र करून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. याला 3 वेळा व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे. शुगर पावडर घ्यायची आहे, म्हणजे पिठी साखर घ्यायची आहे आपल्याला हाफ कप. मी ती चाळते कारण त्यात साखर राहते थोडीशी, म्हणून. तेल घेत आहे हाफ कप. दही घेत आहे हाफ कप. आणि दूध घेत आहे हाफ कप. व्हॅनिला इसेन्स घ्यायचा आहे आपल्याला 1 टीस्पून. मी इथं हे सगळे जिन्नस एकत्र करून बाजूला ठेवणार आहे बाउल. आपण आता ओटीजी प्रीहीटला लावूया. तुमच्याकडे जर ओटीजी नसेल तर तुम्ही गॅसवर मंद आचेवर 10 मिनिट आधी पातेल्यात एक वाटी ठेवून प्रीहीटला ठेवू शकता. आपल्याला या टीनला ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल लावायचं आहे आधी आणि नंतर थोडंसं मैदा टाकून ग्रीस करून घ्यायचं आहे असं. नंतर आपण विस्कच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिट. नंतर आपण चाळलेले बॅटरमध्ये टाकताना 3 बॅचेसमध्ये टाकायचं आहे. एकाच दिशेला फिरवायचं आहे आपल्याला विस्क. ही प्रोसेस आपल्याला खूप हळूहळू करायची आहे. आणि लक्षात ठेवा एकाच दिशेला हलवायचं आहे. मी या बॅटरमध्ये थोडंसं दूध टाकत आहे आता, कारण मला थोडंसं पातळ पाहिजे बॅटर. घट्ट झालं होतं थोडं.
आता मी या बॅटरला टीनमध्ये ट्रान्सफर करत आहे. तुमच्याकडे स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युलाच वापरा, कारण स्पॅच्युलाने बाउलला काही शिल्लक राहत नाही. त्यानंतर आपल्याला तीन वेळा असं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले एअर बबल्स राहत नाहीत. OTG पण प्रीहीट झालेला आहे 10 मिनिटासाठी. आपला टीन OTGमध्ये ठेवूयात आणि 30 मिनिटांनी चेक करूया. पहा, आपला केक किती छान फुगलेला दिसतोय. पाहूयात आता शिजलाय की नाही. आपण कायम स्टिक घ्यायची चेक करायला. पहा, आपल्या स्टिकला काहीही लागलेलं नाही, याचा अर्थ असा की आपला केक व्यवस्थित शिजला गेलाय. केक थंड झाल्यावर डिमोल्ड करून घ्यायचा आहे. हा आपला केक किती छान बनला आहे ना, किती स्पंजी बनलेला आहे आणि टिनला सुद्धा काहीही राहिलेलं नाहीये. असाच केक तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. मी तुम्हाला कापून दाखवते एक पीस. पहा किती छान स्पंजी बनलाय आपला केक. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.